नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठवडगाव इथल्या तांबवे वसाहत परिसरातील स्मशानभूमी शेजारी भानामतीचा प्रकार उजेडात आला आहे. एका बुट्टीमध्ये लिंबू, दोरा, भात, तांदूळ, ब्लाऊज पीस, काकण, हळद कुंकू, मंगळसूत्र, काळ्या भावल्या यासह जिवंत कोंबडा आढळला असून याबाबत परिसरातून भीती व्यक्त होत असून नागरिकांच्या मध्ये संतापही निर्माण झाला आहे. नगर परिषद निवडणुकीनंतर असा प्रकार परत घडल्याने हा प्रकार म्हणजे समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रकार आहे अशी भावना निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहराच्या हद्दीतील तांबवे वसाहत शेजारी असणाऱ्या स्मशानभूमीलगत एका काटेरी बाभळीच्या झाडाशेजारी एक बुट्टी आढळून आली असून त्या बुट्टीमध्ये लिंबू, दोरा, भात, तांदूळ, ब्लाऊज पीस, काकण, हळद कुंकू, मंगळसूत्र, 5 ते 6 काळ्या भावल्या, नारळ, ऊतकाडी, गुलाल, पांढरे कापड, केसांना बांधायचा बो, फुले यांनी गच्च भरलेली बुट्टी आढळून आली. त्या परिसरात एक जिवंत कोंबडा सोडण्यात आला होता. त्या कोंबड्याच्या एका पायाला काळ्या दोऱ्याने काहीतरी बांधलेले होते, तर स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला एका कापडात नारळ बांधलेला आणि लिंबू अशा वस्तू टाकल्या होत्या. हा प्रकार आज सकाळी उघडकीस येताच तांबवे वसाहतीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा अघोरी प्रकार पुन्हा घडल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जात असून पोलीस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून संबंधितांचा शोध घ्यावा आणि कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.